नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, हा संग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. एक एक तास, आज दिवस नाही, आता एक एक तास महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे या शेवटच्या काही तासांमध्ये जेवढा स्कोर करता येईल तेवढा स्कोर करण्याचा सगळ्यांकडून प्रयत्न आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता भाजपनं पुन्हा एकदा वोट जिहादचा मुद्दा पुढे केल्याचं पाहायला मिळत आहे. आधीच कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, ज्यावरून राजकारण तापलेलं असताना आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या भूमिकेच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी अतिशय थेटपणे, आक्रमकपणे धर्मयुद्धाचा बिगुल वाजवलाय, ज्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष टिपेला पोहोचलाय. जिसके सिपह सालार हैं सिपह शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले, और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी थेटपणे महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय. नोमानींच्या या भूमिकेवरून भाजपनं पुन्हा एकदा वोट जिहादचा आरोप करत महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. शुक्रवारी पुण्यातील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नोमानींचा व्हिडिओ दाखवत पुन्हा वोट जिहाद विरोधात मतांच्या धर्मयुद्धाची घोषणा केली. वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद. आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय. आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत. जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल. आता एक राहिलो तर सेफ राहो. अगर एक है तो सेफ है, अगर एक है, एक है, एक है. मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे. अरे यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही आहे, यांचे इरादे दिल्ली सरकार हलवण्याचे इरादे आहे. हे छोटे इरादे ठेवून या ठिकाणी आलेले नाही, या देशाला अस्थिर करण्याचं काम करतायत आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी आज सामील झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत आक्रमकपणे वोट जिहादच्या मुद्द्यावर जोर देत महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. त्याचवेळी हिंदुत्ववादी संघटनाही सज्जद नोमानींविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हम लोग संविधान के दायरे में हैं और संविधान के दायरे में ही इनको फांसी के फंदे तक हम लोग पहुंचाएंगे. अगर ये लोग इस तरह का फतवा देना बंद नहीं करेंगे, इनको हमने 2 ऑप्शन दिया, या तो फतवा जो है तो छोड़ दीजिए या तो भारत देश छोड़ दीजिए, नहीं तो संविधान के दायरे में आपको फांसी के फंदे तक हम लोग पहुंचाएंगे. फडणवीसांच्या या आरोपांवरून राजकारण तापलं असतानाच पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. वोट जिहाद हा शब्द वापरून फडणवीस आणि त्यांचे सहकारी निवडणुकीला धार्मिक रंग देत असल्याचा घणाघात पवारांनी केलाय. त्यामुळे सवय येते की असं समजलं नव्हतं. याचा अर्थ तुम्ही काही जिहाद समजत नाही, त्याला मी धार्मिक रंग देत नाही. तिथल्या लोकांची विचारधारा. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयापासून महाराष्ट्रात विधानसभा प्रचाराला सुरुवात झाली होती. आता शेवटच्या टप्प्यात हा प्रचार बटेंगे तो कटेंगे आणि वोट जिहाद पर्यंत येऊन थांबलाय. त्यामुळे भाजपच्या या आक्रमक हिंदुत्ववादी राजकारणाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय, याचा महाविकास आघाडीला फटका बसतोय की फायदा होतोय, हे 23 नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.